माझा डेब्यू हिंदी चित्रपटात झाला 2001 साली. मी काम करायला सुरुवात केली, 2003ला माझा डेब्यू झाला. आणि 10 वर्ष काम केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला विचारले, तू हिंदीत तर करतोस पण मराठीचं काय करणार, त्यात काही विचार केला आहे का नाही. आणि त्यावेळेस मुंबई फिल्म कंपनीची मी स्थापना केली आणि पहिला चित्रपट, आतापर्यंत 6 चित्रपट आम्ही प्रोड्यूस केले. 6च्या 6 मराठी चित्रपट आहेत, एकही हिंदी चित्रपट प्रोड्यूस केला नाही. कुठेतरी ज्या मातीत आपण वाढलो आहे, ज्या भाषेत आपण जगतो आहे आणि जिथे आपण काम, खरं म्हणजे मला अतिशय अभिमान आहे की मी हिंदी चित्रपटात माझी सुरुवात झाली. आणि तेवढाच अभिमान आहे की आज मराठी चित्रपटात पण तेवढ्याच प्रेमाने काम करतो आहे. आणि जेव्हा खरं म्हणजे हे बरोबर आहे की तुम्ही जेव्हा म्हणालात किंवा एक हिंदी चित्रपट जेव्हा डिरेक्ट करायचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी हिंदीतही करू शकलो असतो. पण मी ॲक्च्युली डिरेक्टर व्हायचा निर्णय घेतला नव्हता. मला ही गोष्ट प्रोड्यूस करायची होती. आणि मी आणि जिने विचार केला की हा चित्रपट चांगला आहे, ही गोष्ट छान आहे, आपण करूया. आणि त्यावेळेस मी इनफॅक्ट 3 डिरेक्टर्सला अप्रोच केलं होतं एकानंतर एक. अनफॉर्च्युनेटली तिघही बिझी होते आणि त्यामुळे माझा डेब्यू झाला. खरं तर त्यांचे आभार. मला वाटतं की जर्नी फार मोठी आहे आणि प्रत्येकाची, आपल्या सर्वांची काही ना काहीतरी अशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे चित्रपट होतो, होत नाही. आणि चित्रपट चालणं हे खरं नशिबाचा भाग असतो, कारण आपण तेवढंच प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि प्रत्येकाचे ते पर्स्पेक्टिव्ह चित्रपट करण्याचे अतिशय वेगळे असतील आणि दृष्टिकोनही वेगळा असेल. परंतु लोकांपुढे घेऊन गेल्यानंतर त्याचा निर्णय लोकच देतात किंवा करतात. आणि सोपं कोणतं आहे, कॅमेराच्या समोर राहणं की कॅमेराच्या मागे राहणं? आता वेट केल्यावर तुम्हाला काय वाटते? नाही, खरं म्हणजे ना की ॲक्च्युली एखाद्या ॲक्टरला डिरेक्ट करायचं हा जो विचार आहे की मी चित्रपट डिरेक्ट करणार, मला एकाने विचारलं व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग अबाउट डिरेक्टिंग अ फिल्म. मी म्हणालो टू डिसाईड टू डिरेक्ट अ फिल्म. दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. त्याच्यानंतर सगळं सोपं आहे की बाबा तुम्हाला वाटतं की मी आता एक चित्रपट डिरेक्ट करणार. मी फिल्म स्कूल म्हणजे काहीच केलं नाही. मी जे काही शिकलो ते सेटवरती शिकलो. आणि कुठंतरी मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर असतात, तुम्ही फक्त तुमचा डिरेक्टर खुश आहे का नाही याच्यावरती पाहता. नंतर तुम्ही जाऊन बँडमध्ये बसता किंवा तुमचा काही संबंध नसतो. परंतु फॉर्च्युनेटली गेल्या 15-20 वर्षात इतक्या डिरेक्टर्सवर मी काम केलं, त्यांची काय मेहनत आहे, बरंच काही शिकायला मिळालं. पण खरं म्हणजे काय असतं ना की एका फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही असता आणि ऑपोजिट एक ॲक्टर असतो, तर तुम्हाला परफॉर्म पण करायचं आहे आणि तेवढं जज पण करायचं की इथं चुकलं किंवा हे बरोबर नाही, किंवा हा वनमोर असला पाहिजे. आणि मराठी चित्रपट करताना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मर्यादा फार कमी असतात, बजेट कमी असतो, तेवढ्याच वेळात संपवायचं असतं. ह्याच्यापेक्षा जास्त अजून काही मिळू शकणार नाही. तर म्हणजे मी ॲक्टिंग करतो आणि माझा मॉनिटर इथंच असायचं. ओके, कट झाल्यानंतर इथेच ओके अजून एक घेऊया. पण इट वॉज फन. आत्ता जर विचार केला तर असं वाटतं की ॲक्टिंग वेगळं होतं, अवघड होतं का डिरेक्शन अवघड होतं. पण त्यावेळेस खरं त्याचा विचारच केला नाही. आय जस्ट वेंट विथ द फ्लो अँड आय जस्ट थॉट लेट्स डू अ बेस्ट.